नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्तच असताना अशी आशा करते. तर तुमच्या तिथं आहे का थंडी? आमच्या इथं भरपूर अशी थंडी आहे, खूप थंडी आहे, खूप थंडी लागते. तर आज आहे आळंदी यात्रा, त्यामुळे मुलं आहेत घरी. लाईट पण नाही आहे, रात्रीपासून आमच्या तिथं लाईट नाही. रात्री 11:30 वाजता गेली तर अजून पण आलेली नाही. आणि माझा राहिला आहे ब्लाऊज शिवायचा. निम्मा ब्लाऊज झाला शिवायचा आणि निम्मा बाकी आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हो का, अस्तर वगैरे जॉईन करून घेतलं साडीवरचा. छान दिसतोय ब्लाऊज पीस, मस्त मेहंदी कलरचा. हुका वगैरे लावून रेडी केलाय. निम्मा झालाय, निम्मा राहिलाय. आणि लाईट नाही टिकली की असेच कामं होतात, निम्मे अर्धे. आता हा रात्रीच झाला असता पण लाईटच नव्हती, त्यामुळे ते तसंच राहिलं आहे. आज बी लाईट काय आलेली नाही. तर इथं बघू शकता अशी पट्टी लावली. इथं हात शिलाई करायची, म्हणजे ब्लाऊजची काय होतं फिनिशिंग दिसते. इथं हात शिलाई केलं, खालून असं दुमटलं फोल्ड केलं की चांगलं नाही दिसत, त्यामुळे याला हात शिलाई लावून मस्त असं ब्लाऊज मागून उचलत नाही म्हणून. आणि हे अजून बाहेर राहिल्यात, बाहेरला खूप असा जॉईंट आहे. 4-5 ब्लाऊज आहेत त्याचा मी शिवलेत. तर त्याला सगळ्याला त्यांचं एकच जणींचा आहे, त्यामुळे सगळ्या जॉईंट आहे. त्याला ब्लाऊज अस्तरला बी जॉईंट आहे आणि वरच्या साडीच्या पिसाला पण जॉईंट आहे. तर हे असलं खडे हे आले ना की मशीनची सुई तरी मोडती. ओके. आणि ह्याला एक तर असे बॉर्डर आहे जाड, की ही माझी मशीन तर आहे ना ह्याच्यावर सुईच मोडते. एक ब्लाऊजला एक सुई तर 100% मोडते. हे जाड आहे ना, इथं फिटिंगच्या वेळेस लय त्रास येतात. आणि हे हाताने काढायचं म्हटलं की बोटं दुखतात, नका दुखतात काही. आणि ह्याला जॉईंट द्यायचं म्हटलं की लय वैताग येतो. आणि जॉईंट द्यायचं काही नाही वाटत, पण जॉईंट इतकं येतं ब्लाऊजला विचारूच नका. अस्तरला पण जॉईंट आहे आणि पीसला पण जॉईंट आहे. पण जॉईंट दिल्याशिवाय आपल्याला चैन पडते का? आपण काय फाडायचं काम करतो म्हणलं, जोडायचं हे काम करावंच लागतंय आपल्याला. आणि किती फाटलेलं असलं तरी जोडायचं आपल्याकडेच काम असतं ते. त्यामुळे आपणच फाडायचं, आपणच जोडायचं. पण आपण किती भाग्यवान आहे की लोक नवे वस्तू आपल्याकडे फाडायला देतात. बघा की नवे कपाडा असल्या आपण फाडीत नाही, त्याला जपू कपाटात ठेवतात. आणि ज्यावेळेस शिवायला देतात त्यावेळेस नव्याच कापडांचा आपण असे चिटुरी बनवतो. म्हणजे आपण किती भाग्यवान आहेत, नवी कापडं आपल्याला फाडायला भेटतात. आहेत का नाही तुम्ही भाग्यवान? नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर लय भाग्यवान आहे, असे नवीन साड्यावरचे कापडं फाडायचे. तर चला, लाईट काय आहे ना, लाईटीची खूप अशी वाट बघितली. लाईट काय यायची दिसे ना. तर आज आहे मुलांची सुट्टी, तर आता काहीतरी खायला बनावं. अजून दिवाळीचं आत्ताशिक संपलंय, तर आता काहीतरी बनवते आहे शिल्लक. तर माझं चाललं होतं डोक्यात कापण्या बनवायच्या, मग कापण्याला खसखस गेली संपून. अनारसे बनवले त्यावेळेस खसखस संपवली. आता काय बनवावं कंटाळा आलाय, खाली जाऊन घेऊन यायची. तर चला म्हटलं चकली बनावं, कारण चकलीचं पीठ आणलं होतं गावाकडून मायाराव, ते आहे ते होईल. आणि शंकरपाळ्या बनवा. बघ काय काय होतंय बनवायचं, काय काय राहतंय त्याच्यावर कळण. कारण लाईट आली तर त्यातला कोणता तरी एक वस्तू बनवता येईल, बाकी सगळं नाही बनवत. लाईट आल्याच्या नंतर ब्लाऊज कव्हर करायचा आहे, द्यायचा आहे. आणि राहिला विषय पोरांची कसं असतं, सुट्टी असली की हे बनवायचं ते खायचं चालूच असतं. तर चला, आपलं काम बाकी बऱ्यापैकी आवरलं आहे. तर तुम्हाला आवडतं का माझं व्हिडिओ? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि मी काय टाकते ते ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही तेही सांगा. चला, तर करंज्या केल्यानंतर दाखवते, तुम्हाला चकल्या केल्यानंतर दाखवते आज काय काय बनवले. चला, तर फायनली आपण केल्या आहेत चकल्या. इथं बघू शकता एवढ्या चकल्या केल्या. आणि इथं बघू शकता शंकरपाळ्या थोड्याशा लाल झाल्यात, त्या आहेत गव्हाच्या पिठाच्या. ह्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळी केली. पिठी साखर होती
त्यामुळे म्हटलं काय करावं. तर गव्हाच्या पिठाच्या केल्या शंकरपाळ्या आणि मस्त झाल्या शंकरपाळ्या, एकदम कुरकुरीत. तर हे बघू शकताय, गव्हाच्या पिठाच्या असल्या तरी चांगल्या होत्या, हाताने मोडत आहेत असं नाही आहे काही. ही नाही कडक, काही कडक पण झाल्यात, मी थोड्या पातळ लाट्या केल्यात आणि काही हो का बघू शकताय बघा. तर अशा झाल्यात मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या हो का, तुमच्यासमोरच हे करते, मस्त झाल्यात. आणि ह्या चकल्यात मी गावाकडून भाजणी आणली होती, ती भाजणी म्हणलं खराब होईल त्यामुळं केल्यात. आणि सगळी म्हणतात दिवाळी संपली, पण आता मी दिवाळी केली, दिवाळी नाही केली. दिवाळी पैसे काय जेव्हा तोंडाला खाऊ वाटन त्यावेळेस खायचे हो का. कुरकुरीत झाल्या चकल्या बी बघायचं, मस्त असं. तुम्हाला म्हटलं होतं लाईट नाही, फायनली झाले आहेत आपल्या चकल्या आणि लाईट पण आली. चला, कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. मी चकल्या खायला. चला बाय.